नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय जागतिक सोने बाजार. जागतिक सोन्याचा बाजार असं घ्यायचं खरं कारण म्हणजे अगदी आपल्या परवाच्याच व्हिडिओमध्ये आपण बाजार गप्पांच्या असं पाहिलं की युद्धजन्य शेअर बाजारामधली परिस्थिती, या युद्धजन्य शेअर बाजारातली आजमितीची परिस्थिती आणि सध्या सुरू असलेली सोन्याच्या बाजारभावातली परिस्थिती याचा परस्परांशी काही संबंध आहे का, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण आजपर्यंतचा इतिहास असा आहे की ज्या ज्या वेळेला जागतिक अर्थकारणामध्ये, जागतिक राजकारणामध्ये, जागतिक समाजकारणामध्ये ज्या ज्या वेळेला अनिश्चितता एका विशिष्ट परिस्थितीच्या किंवा नियंत्रणाच्या बाहेर जाते, त्या त्या वेळेला एकंदरीतच जागतिक अर्थकारणातल्या गुंतवणूक योग्य रकमेचं प्रमाण, ज्याला आपण इन्व्हेस्टेबल सरप्लस असं म्हणतो, हे फार मोठ्या प्रमाणावरती सोन्याकडे वळतं. अगदी अलीकडच्या काळात म्हणजे करोनामध्ये आपण ही परिस्थिती पाहिली होती. रशिया युक्रेन हे युद्ध जेव्हा नव्यानं सुरू झालं होतं तेव्हाही आपण ही परिस्थिती पाहिली होती. आज मितीला आपल्या जगाच्या काशावरती जे वेगवेगळ्या ठिकाणी युद्ध सुरू आहे, असं असताना त्या प्रमाणामध्ये सोन्याकडे वळलेल्या पैशाचं प्रमाण कमी आहे का, असा विचार करायचा. म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय सोन्याचे अलीकडचे बाजारभाव. असं म्हणण्याचं कारण असं की जितका पैसा सोन्यामध्ये गुंतवला जातो त्या प्रमाणामध्ये शेअर बाजाराकडे त्या त्या वेळेला वळणाऱ्या पैशाचं प्रमाण कमी होतं आणि यातनं शेअर बाजारामधल्या मागणी पुरवठ्याची गणितं ही बदलत राहतात. आणि दुसरं महत्वाचं कारण असं आहे की ज्या वेळेला सोन्याकडे एखादा अशा पद्धतीचा इन्व्हेस्टेबल सरप्लसचा प्रमाण किंवा ओघ एका विशिष्ट काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती जातो, तेव्हा जाणवणारी गोष्ट अशी आहे की सोन्याची खरेदी करताना ती एका वेळेला फार मोठ्या प्रमाणावरती घाऊक स्वरूपामध्ये केली जाते, पण अशा सोन्याची विक्री करताना किंवा अशी खरेदी केलेली सोन्याची विक्री करताना मात्र ती एकरकमी होत नाही, ती टप्प्याटप्प्यानी होते. आणि त्यामुळे सोन्याचे भाव एकदा वाढले की पटकन खालती येत नाहीत, असा आजपर्यंतचा इतिहास होता. पण असं दृश्य आज मितीला सोन्याच्या बाजारात दिसत नाहीये आणि त्यामुळे युद्धजन्य शेअर बाजार म्हणत असताना शेअर बाजारातले बदल जास्त वादळी होत आहेत का, याचा विचार करावा लागेल. आणि या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी आहे. आजचं कारण असं आहे की या युद्धाला खऱ्या अर्थानं तोंड फुटायच्या आधीच सोन्याच्या आणि चांदीच्या बाजारामध्ये किंवा बाजार भावांमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती वादळी बदल होत होते. त्याची कारणं केवळ एखाद्या विशिष्ट युद्धापुरेशी किंवा आज पसरलेल्या त्याच्या अटलास इतकी मोठी नसली तरी सुद्धा जाणवणारी गोष्ट अशी आहे की काही विशिष्ट कारणांमुळे, याची सविस्तर चर्चा आपण बाजार गप्पांच्या आधीच्या भागांमध्ये केली आहे आणि त्यामुळे त्याची पुनरुक्ती या व्हिडिओमध्ये करत नाही, परंतु काही विशिष्ट राजकीय कारणांमुळे कमोडिटी मार्केटवरचे ताणतणाव वाढले. त्याचा पुरेपूर फायदा आणि अंदाज योग्य रीतीनं बांधत एका जपानी गुंतवणूकदारानं मोठ्या प्रमाणावरती सोनं आणि चांदी बाजारातली आपली परिस्थिती वाढवत नेले आणि मग योग्य प्रसंग, योग्य वेळ, योग्य संधी साधत ते डेरिव्हेटिव्ह पद्धतीचे व्यवहार असताना सुद्धा त्यानं त्याची डिलिव्हरी मागण्याचं प्रमाण केलं. त्यामुळे जागतिक बाजारामध्ये सोन्याची डिलिव्हरी देण्याचं पर्सेंटेज कमी होत होत गेलं. त्यामुळे ग्लोबल बुलियन एक्सचेंजेसमध्ये अनेकदा सोन्याचे डेरिव्हेटिव्ह स्वरूपाचे पुढचे व्यवहार अॅनल करावे लागले. मग काही संस्थात्मक आणि काही अत्यंत मोठ्या वैयक्तिक गुंतवणूकदारांनी भूमिका अशी घेतली की एकाच वेळेला 2030-2032 सालापर्यंतचे डेरिव्हेटिव्ह पद्धतीचे व्यवहार करायचे, पण प्रत्यक्षात मात्र या ना त्या स्वरूपात प्रत्येक सेटलमेंटमध्ये या ना त्या प्रमाणामध्ये सोन्याचा डिलिव्हरी मागत राहायची. यातनं डिलिव्हरी देण्यातलं झालेलं अपयश लक्षात घेऊन सोन्याचे भाव चढे ठेवायचे, अशी गणितं झाली का? त्यामुळे अलीकडच्या सोन्याच्या बाजारामध्ये प्रत्यक्ष गुंतवणुकीचा ओघ वळवण्यापेक्षा अशा पद्धतीचे व्यवहार करण्याचा कल वाढतोय का? आणि त्यामुळे पैसे न देता पण अशा ट्रेडिंगचा उपयोग करत सोन्या बाजारातल्या किमती चढत्या किंवा उतरत्या जर ठेवता आल्या तर तो पैसा हाताशी तरता राहिल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीची गणितं होतात का, याचा विचार केला पाहिजे.
आणि हा विषय दिसायला तांत्रिक स्वरूपाचा किंवा सैद्धांतिक स्वरूपाचा वाटला तरी आज मितीला प्रत्यक्षात तो व्यवहारामध्ये येतो, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ती बातमी खरी का खोटी हा वेगळा विषय, परंतु या सगळ्या चढउतारांच्या काळामध्येच जॉर्ज सोरोस सारख्या एरवीही वादग्रस्त असलेल्या आणि बहुतांश वेळेला कमोडिटी मार्केटमध्ये कार्यरत असलेल्या, आज वय वर्ष 95 असलं तरी सुद्धा वैयक्तिक स्वरूपामध्ये या ना त्या पद्धतीनं कार्यरत असलेल्या जॉर्ज सोरोसला हाऊस अरेस्ट करण्यात आली किंवा जॉर्ज सोरोसच्या मुलानं अमेरिका सोडून पलायन केलं, या बातमीची कुठेही कोणीही समर्थन केलेलं नाही, त्याची पुष्टी केलेली नाही. परंतु अशा पद्धतीच्या वावड्या उठताना त्या फार लवकर जरी बंद झाल्या असल्या तरी सुद्धा जशी एक म्हण आहे की शेवटी आग असल्याशिवाय धूर निघत नाही, तर अशा पद्धतीची गणित आहेत का याचाही विचार करावा लागतो. कारण एकाच वेळेला प्रिकॉशनरी आणि दुसऱ्या बाजूला प्रिव्हेंटिव्ह अशी रचना आता गुंतवणूक क्षेत्रामध्ये सुद्धा केली जाते. अर्थात प्रत्येकाची प्रिकॉशन आणि प्रत्येकाची प्रिव्हेन्शन याची संकल्पना काल व्यक्तिसापेक्ष असते, कालसापेक्ष असते, प्रमाण सापेक्ष असते आणि चलन सापेक्ष असते. त्यामुळे सोन्याच्या बाजारांमध्ये होणारे फरक, चांदीच्या बाजारभावांमध्ये होणारे फरक हे जसजसे आवाक्या बाहेर जायला लागले तसतसं यांचं लक्ष झिंक सारख्या, कॉपर सारख्या वस्तूंमध्ये गेलं का याचाही विचार करावा लागेल. म्हणजे कमोडिटी मार्केटमध्येच राहून, मेटल मार्केटमध्येच राहून प्रेशस मेटल कडनं इंडस्ट्रीयल मेटल कडे येण्याचं गणित, त्या इंडस्ट्रीयल मेटल कडनं येण्याच्या गणितामुळे संबंधित मेटल उद्योगाशी संबंधित कामगिरी असणाऱ्या कंपन्यांच्या कामगिरीमध्ये होणारे फरक, त्यामुळे पर्यायानं त्यांच्या बाजारभावांवरती शेअर्सच्या होणारे परिणाम, यातनं शेअर बाजाराच्या निर्देशांकावरती होणारे परिणाम, यातनं नफारूपी विक्रीचं तंत्र, असं तंगडी पद्धतीचं गणित जन्माला आलं का याचा विचार करावा लागेल. आणि जर शांतपणाने आणि निपक्षपातीपणे बोलायचं झालं तर या सगळ्याचं उत्तर होकारार्थी आहे. तुम्ही आणि मी एक वैयक्तिक सर्वसामान्य छोटा गुंतवणूकदार म्हणून यातल्या किती उद्योगांमध्ये एका वेळेला पैसे गुंतवू शकतो हा विचार बाजूला ठेवूया, पण त्यातनं जी काही मी गुंतवणूक करतो त्यातल्या अनेक घटकांपैकी हे घटक आहेत हे मात्र जरूर लक्षात घ्यावं लागतं. कारण आपल्या देशामध्ये किंवा जगात इतरत्रही केवळ त्या मेटल मार्केटमध्ये व्यवहार करणं हे महत्वाचं राहिलेलं नाही. केवळ त्या मेटल उद्योगामध्ये समाविष्ट असलेल्या एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक किंवा उलाढाल करणं इतक्या पुरेसं ते मर्यादित राहत नाही. आपल्या देशासहित अनेक देशांमध्ये आता सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंडचं गणित वाढतंय आणि या सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड मध्ये आपल्या देशात विशेषतः मेटल सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड, बुलियन स्पेसिफिक म्युच्युअल फंड आणि फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीज म्युच्युअल फंड यांना गेल्या काही दिवसांमध्ये असलेली चालना आणि चलती हे लक्षात घेण्याजोग आहे. अगदी गेल्या काही आठवड्यांमध्ये आपल्या देशामध्ये ज्या म्युच्युअल फंडांचे NFO किंवा न्यू फंड ऑफर आले त्यांनी नेमके कोणत्या क्षेत्रातले म्युच्युअल फंडचे NFO आणले याचा विचार केला तर ही पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागते. आत्ताच्या अनिश्चिततेच्या काळात या NFO मध्ये NAV कमी असताना आपल्या गुंतवणुकीमध्ये जास्त युनिट मिळतील आणि येणाऱ्या काळामध्ये जसजशी ही परिस्थिती स्थिरतेकडे जाईल तसतसं आपल्या NAV मध्ये वाढ होत राहील का याचाही विचार करावा लागेल. म्हणजे म्हणताना ते सोनं आहे, पण त्या सोन्याची झळाळी इतर अनेक क्षेत्रांमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही अर्थानं पडते हे इथं लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय सोन्याची आजची स्थिती किंवा सोन्याचे आजचे बाजारभाव. मनपूर्वक धन्यवाद.